नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या एपिसोडमध्ये आपण बघूया इथे अंकुशने राघूवरती गुन्हा दाखल करत तिला अरेस्ट केलेलं असतं। त्यामुळे इथे राघू म्हणत असते की तुम्ही सांगा तुमच्या अंकुश सरांना की त्याने माझ्या स्वराजचा खून केलेला आहे, सोडणार नाही मी त्याला सुद्धा मी शिक्षा दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही असं राघू म्हणत असते। आणि ती रडत असते, म्हणत असते की स्वराज मला माफ कर, मी तुला न्याय मिळवून नाही देऊ शकले आणि मी तुझा जीवसुद्धा नाही वाचवू शकले, प्लीज प्लीज मला माफ कर असं आता राघू म्हणत असते। तेव्हा इथे राघू जेलमध्ये आलेले असते हे बघून शिवांगीला आश्चर्य वाटतं। शिवांगी तिच्याजवळ लगेच येते आणि तिला विचारत असते, अगं राघू तू इथे काय करतेस, ह्या जेलमध्ये तू काय करतेस, काय केलेस तू राघू? तेव्हा राघू म्हणत असते की त्या अबोलीला मारण्याची सुपारी दिली होती मी, कळलं का तुला? मी तिला सुपारी दिली होती कारण तिने आणि त्या अंकुशने दोघांनी मिळून माझ्या स्वराजला मारलंय ना, माझ्यापासून माझ्या स्वराजला दूर केले, म्हणून मी तिला सुपारी दिली होती मारण्याची, कळलं तुला? आणि हात लावू नकोस मला, माझ्याशी काही बोलू नकोस असं इथे राघू शिवांगीला म्हणते। त्यानंतरला इथे अबोली पोलीस स्टेशनमध्ये आलेली असते आणि ती म्हणते की सर, अंकुश सर, हे काय केलं तुम्ही का राघूला पोलीस स्टेशनमध्ये घेऊन आलात? हे बघा, तुम्ही आत्ताच्या आत्ता तिला सोडा। तेव्हा अंकुश म्हणतो, हे बघ अबोली, मी राघूला सोडू शकत नाही आणि तू का तिला इथे मला सोडायला सांगतेस? तिने तुला मारायची सुपारी दिली होती, खून करणं ही काही साधी गोष्ट आहे? एखाद्या माणसाला मारण्याची सुपारी देणं ही चांगली गोष्ट आहे का? राघूला वाटतं ती जे काही करते तिच्या सगळ्या चुका आपण पोटात घेतो, तिला माफ करतो, तिला पुन्हा पुन्हा सोडतो, म्हणून तिची हिंमत वाढत चालली। तिला पण कळू दे, कायदा आहे, जर आपण कुणाला त्रास देण्याचा प्रयत्न केला, मारण्याचा प्रयत्न केला तर कायदा आहे आणि त्याची भीती तिलासुद्धा वाटली पाहिजे। कायदा सगळ्यांना सारखा आहे, ती माझी बहीण असली तरीसुद्धा मी तिला सोडणार नाही आहे, कळलं तुला? त्यानंतरला इथे संजीवनी साठे यांनी दीपशिखाला फोन केलेला असतो आणि संजीवनी साठे म्हणत असतात की त्या शिवांगीचे रिपोर्ट आले का, तिचे मेडिकल रिपोर्ट झालेत ना? तेव्हा शिवांगी म्हणते की हो, सगळे रिपोर्ट झालेले आहेत। तेव्हा इकडे दीपशिखाने आता सगळे रिपोर्ट केलेले असतात आणि ही माहिती संजीवनी साठे यांनासुद्धा दिलेली असते। तेव्हा संजीवनी मॅडम म्हणत असतात की ठीक आहे, आता तू तुझं काम केलेस, मी माझं काम केलं आहे आणि अजून एक तुला काम करायचं आहे, उद्या कोर्टामध्ये, कळलं ना? उद्या आपल्या इथे आता केसचा नवा अध्याय सुरू होणार आहे, कळतं ना तुला मी काय बोलते ते? तेव्हा इकडे संजीवनी साठे आणि दीपशिखा या दोघींचं काहीतरी वेगळंच बोलणं चालू असतं। तेव्हा संजीवनी साठे म्हणत असतात की दीपशिखा, उद्या मी शिवांगीच्या फाशीच्या शिक्षेसाठी अपील करणार आहे, त्यासाठी मला तुझ्या मदतीची गरज आहे। तेव्हा दीपशिखा म्हणते, मी तुम्हाला वाटेल ती मदत करायला तयार आहे। त्यानंतर प्रेक्षकांनो, इकडे रमा डोक्याला हात लावून बसलेले असते। तेव्हा तिथे मनवा येते तिच्यासाठी जेवणाचं ताट घेऊन आणि म्हणत असते की काकी, थोडं तरी खाऊन घे ना गं, 2 घास तरी खा। तेव्हा इकडे रमा म्हणत असते, नको, मला काही खायला वगैरे नको आहे। तेव्हा इकडे मनवा तिथे आता विचार करत बसत नाही, ती डिरेक्टली आता अबोलीला बोलवायला जाते। अबोली आता केसचा विचार करत असते। अबोली म्हणत असते की उद्या शिवांगीचे मेडिकल रिपोर्ट येतील आणि त्याच्यामध्ये आपल्याला कळेल की तिला चक्कर खरोखर येत होती की चक्कर येण्याचं नाटक करत होती, हे सुद्धा आपल्याला कळेल। तेव्हा इकडे अबोलीला इतकं विचारत बघितल्यानंतर अंकुश म्हणत असतो की अबोली इतका विचार करते म्हणजे नक्कीच उद्याच्या केसबद्दल विचार करत असेल, काहीतरी ठरवत असेल, म्हणून तो तिला अजिबात इथे डिस्टर्ब करत नाही। विचार करतेस तर करू दे। त्यानंतर तिथे मनवाई त्याने म्हणते, अबोली वहिनी, अगं तू जरा बाहेर येतेस का? अगं काकीकडे बघ ना, तिने कालपासून काही खाल्लेलं नाही आहे आणि ती आत्तासुद्धा जेवत नाही आहे, तू जरा येतेस का? तेव्हा इकडे लगेचच अबोली मनवाचं बोलणं ऐकून रमाकडे आलेली असते। अबोलीला रमाची खूप काळजी असते, हे तर आपण प्रत्येक वेळेला बघितलेलंच आहे। तेव्हा अबोली येते आणि म्हणते, चला आई, आता खाऊन घ्या बरं। तेव्हा इकडे रमा म्हणत असते, नको अबोली, मला खरंच नको, मला भूकच नाही आहे गं। अबोली म्हणते, आई असं कसं बोलता तुम्ही, भूक कशी नाही आहे, तुम्हाला खावंच लागणार आहे। अशी तब्येतीकडे तुम्ही दुर्लक्ष करू नका, तब्येतीची हेळसाळ तुम्ही करू नका, खाऊन घ्या बरं, 2 तरी घास खा। तेव्हा इकडे रमा म्हणत असते की अबोली, मला खरंच खूप लाज वाटते गं, म्हणजे मी माझ्या मुलींना संस्कार देण्यासाठी कुठेतरी कमी पडले असं का वाटतंय मला?
तेव्हा अबोली म्हणते, आई असं अजिबात नाही आहे, कळते का तुम्हाला? आपली रागू खरंच खूप चांगली आहे हो. तेव्हा इकडे रमा म्हणत असते, अबोली अगं काय बोलतेस तू हे? आपल्या रागूने तुला मारण्याची सुपारी दिली होती त्या गुंड लोकांना. या गोष्टीचा मी कधी विचारसुद्धा केला नव्हता गं, की आपली रागू अशी कधीतरी वागेल. अगं तू एवढी गोड आहेस, तू एवढे तिचे लाड करतेस, तिच्या सगळ्यात सुखात तू पाठीशी घालतेस, तरीसुद्धा ती तुझ्याबरोबर अशी का वागते? मला तर कळतच नाही. कधी कधी वाटतं मीच आई म्हणून त्यांच्यावरती संस्कार करायला कुठेतरी कमी पडले, म्हणून त्या दोघीजणी नीता आणि राघू दोघीजणी तुझ्याबरोबर इतक्या वाईट वागतात. सांग ना गं, तू काय त्यांच्याबरोबर वाईट वागतेस? त्यांचं सगळं तर तू प्रेमाने करतेस, पण तरीसुद्धा त्या दोघी तुझ्यावरती इथे आता डूख धरून आहेत, तुझ्यावरती राग धरून आहेत. काय त्यांना मिळतं हे सगळं करून ना? मला खरंच काही कळत नाही. मला तर वाटतं माझे संस्कार कुठेतरी कमी पडले म्हणून त्या दोघीजणी अशा वागतात. तेव्हा अबोली म्हणते, आई असं अजिबात नाही आहे. इथे राघू आता आपली वाईट वागते म्हणून लगेच याचा अर्थ असा होत नाही की तुमचे संस्कार कुठेतरी कमी पडलेत. अहो कधी कधी परिस्थिती अशी निर्माण होते ना की माणूस असा वाईट वागत असतो, पण आपण आहे ना त्याला वेळ द्यायचा, त्याचा वेळ द्यायचा, मग तो बरोबर इथे व्यवस्थित सरळ मार्गावरती येतो, जसा तो आधी असायचा सरळ मार्गावरती. त्यानंतरला इकडे आता अबोली रमाला समजावण्याचं काम करत असते. अबोली म्हणत असते की आई हे बघा, तुम्ही राघूच्या बोलण्याकडे लक्ष नका देऊ. आता तुम्हीच मला सांगा, आपली राघू आधीपासूनच अशी होती का? आधी किती चांगली वागायची ती, बरोबर की नाही? परिस्थिती तशीच नाही उरत, कधी कधी गैरसमज होतात, आणि म्हणूनच आता आपली राघू जरी अशी वागत असली तरीसुद्धा ती खूप चांगली आहे, आणि हे तुम्हाला पण माहिती आहे. आता थोड्या वेळासाठी ती भरकटली आहे, पण बरोबर ती तिच्या पहिल्याच्या मार्गावरती, तुमच्या संस्कारांच्या मार्गावरती ती नक्की येईल, असं इकडे आता अबोली म्हणत असते. त्याचबरोबर इथे प्रेक्षकांनो, अबोलीने खूपच चांगल्या आणि उत्तम पद्धतीने इथे रमाला आता समजावलेलं असतं. तिच्या मनातून जो काही हा खटमळ असतो राघूबद्दलचा, तो सुद्धा बाजूला केलेला असतो. आणि अबोली म्हणते की आई तुम्ही आता बाकी कसलाही विचार करायचा नाही, आता फक्त तुम्ही खाऊन घ्यायचं, नाही तुम्ही माझा विचार करायचा नाही, राघूचा. बस झालं आता हे विचार करणं, चला आता खाऊन घ्या बरं. आणि इकडे अबोली आपल्या सासूला रमाला आपल्या हाताने आता घास भरवते. तर इकडे मुलीचं कर्तव्य काय असतं हे अबोली पूर्ण करत असते, आणि त्यामुळे इथे रमाला एका गोष्टीचं तरी समाधान असतं. त्याचबरोबर आता कोर्टामध्ये तारीख असते. इथे राघू आता जेलमध्ये एका बाजूला बसलेली असते. तेव्हा तिथे अंकुश येतो आणि म्हणतो, चला सावंतबाई, आता लवकरात लवकर शिवांगीला कोर्टामध्ये घ्यायचं आहे, तिला कोर्टात घेऊन जा. तेव्हा इथे अंकुश आता राघूकडे बघतसुद्धा नाही. राघू म्हणत असते की दादा, अरे काय करतोयस तू? मला कशाला इथे ठेवलेस? दादा प्लीज, अरे प्लीज मला बाहेर काढ, मला इथे कसं तरीच होतं आहे. अरे बघ ना, मला किती मच्छर चावलेत, मला इथे नाही राहायचं आहे. तेव्हा इकडे आता अंकुश तिच्या बोलण्याकडे लक्षसुद्धा देत नाही. तेव्हा शिवांगी म्हणत असते, अंकुश सर सॉरी, पण मी एक गोष्ट खरंच मनापासून बोलते की ही जागा राघूसाठी नाही आहे. प्लीज तुम्ही राघूला इथून घेऊन जा. राघू रात्रभर झोपलेली नाही आहे, तिने कालपासून काही खाल्लेलं नाही आहे. तुम्ही प्लीज तिला सोडवा ना सर इथून, तुम्ही सगळं काही करू शकता. तेव्हा इकडे अंकुश म्हणतो, नाही मी नाही करू शकत, कारण का हिने तिच्याच बहिणीला मारण्याची सुपारी दिली होती, काही गुंड लोकांना सुपारी दिली होती की वहिनीला मारण्याची. मग आता हा काही छोटा मोठा गुन्हा आहे का? किती मोठा गुन्हा केला आहे, आणि या मुलीला तू वाचवायला सांगतेस मला? हिने खूप मोठा गुन्हा केला आहे, कळलं ना? जा, हिला आताच्या आता इथून घेऊन जा. तेव्हा इकडे राघू आता पुन्हा खाली शांतपणे बसलेले असते. आधी तर म्हणत असते, काय करायचं आहे ते कर, मी जाऊन जेलमध्ये सुद्धा माझ्या स्वरासाठी बसेन, आणि एका दिवसामध्ये नाही तर एका रात्रीमध्येच इथे आता राघूची अक्कल ठिकाणावरती आलेली असते. त्याचबरोबर इथे कोर्टामध्ये आता दीपशिका त्याचबरोबर संजीवनी साठे, अबोली यांची भेट होते. तेव्हा इकडे संजीवनी साठे म्हणत असतात की अबोली, तुझ्याबद्दल मला कळलं ग, खरंच खूपच जास्त वाईट झालं, हे असं घडायला नको होतं. तेव्हा इकडे आता अबोली म्हणत असते की हो ना, खूपच जास्त वाईट घडलं. पण इथे संजीवनी साठे मॅडम म्हणत असतात, पण बरं झालं तू सुखरूप घरी आलीस, बरं वाटलं.
तेव्हा अबोली म्हणत असते की देवाची सुद्धा हीच इच्छा आहे, म्हणून तर देवाने माझ्या मदतीसाठी अक्षरशः महादेवानेच माझ्या मदतीसाठी नाग पाठवला आणि आता मी लवकरच शिवांगी निर्दोष आहे हे सिद्ध करावं अशी देवाची इच्छा आहे हे सुद्धा मला कळलं. त्याच्यामुळे आता लवकरात लवकर मी शिवांगीला निर्दोष सिद्ध करणार आहे आणि ही केस इथेच क्लोज करणार आहे. तेव्हा संजीवनी साठे म्हणत असतात की मला सुद्धा तेच वाटते की आता शिवांगीने आहे ना लवकरच आपला गुन्हा कबूल करावा. तेव्हा इथे आता संजीवनी मॅडम म्हणत असतात, अगं पण राघूने गुंड पाठवले होते तुला मारायला, तिने त्यांना सुपारी दिली होती, या गोष्टीवरती माझा विश्वासच बसत नाही आहे. तेव्हा अबोली म्हणते, जाऊ दे ना मॅडम, हे बघा ती रागात आहे, स्वराजच्या मृत्यूमुळे तिला खूप मोठा धक्का बसला आहे म्हणून ती अशी वागते, नाहीतर राघू खरंच खूप चांगले आहे मॅडम. तेव्हा इथे आता संजीवनी मॅडम म्हणतात, बरं ठीक आहे, बघूया कोर्टामध्ये आज कोण निर्दोष सिद्ध होतंय ते, बरोबर की नाही. तेव्हा इथे अबोली म्हणते की अगदी बरोबर. त्यानंतरला इथे कोर्टाची तारीख असते. संजीवनी साठे मॅडम यांनी दीपशिकाला आधीच सांगितलेलं असतं की कोर्टामध्ये उद्या धमाका झाला पाहिजे आणि त्या कोर्टामध्ये शिवांगीला फाशीची शिक्षा व्हावी यासाठी त्या अपील करणार आहेत. त्यानंतरला तिथे आता शिवांगीला घेऊन पोलीस आलेले असतात. तेव्हा संजीवनी साठे म्हणत असतात की शिवांगी, अगं कशाला उगाच तू इथे अबोलीचा जीव धोक्यात टाकतेस, तुला माहिती आहे का तिला कुणीतरी मारायला आलं होतं, तिच्यावरती इथे प्राणघातक हल्ला झाला होता. आणि अबोली, एक गोष्ट सांगू का, मी तुझ्याबद्दल एक माहिती काढली, ती म्हणजे अशी की तू जेव्हा जेव्हा कोर्टामध्ये केस लढत असतेस ना तेव्हा तेव्हा तुझ्यावरती हल्ला झालेला आहे, हे बरोबर आहे ना. त्यानंतरला संजीवनी मॅडम म्हणतात, अगं एक काम कर ना शिवांगी, अगं तूच वाघ आहेस हे सिद्ध झालेलं आहे, बरोबर की नाही, तुला रंग्यात पकडले, मग सांग ना की तूच खरी वाघ आहेस म्हणून, कशाला उगाच कोर्टाचा वेळ वाया घालवतेस, असं संजीवनी साठे मॅडम म्हणतात. तेव्हा अबोली म्हणतात की नाही, कोर्टामध्ये असं काहीही करायचं नाही आहे, विनाकारण जर गुन्हा केला नसेल तर गुन्हा कबूल करायचा नाही, असं अबोली तिला सांगते. त्यानंतरला इथे आता संजीवनी साठे ह्या ओपनिंग स्टेटमेंटसाठी आलेले असतात आणि त्यांनी सांगितलेलं असतं की वाघाला रंगेहात पकडले तरीसुद्धा शिवांगी इथे आता आपला गुन्हा कबूल करायला तयारच नाही आहे की तिनेच या समृद्धी नावाच्या मुलींचे खून केलेले आहेत. आणि इथे अबोली मॅडम यांनी एक इथे आता मुद्दा उपस्थित केला होता आणि तो मुद्दा होता की जी मुलगी CCTV कॅमेऱ्यामध्ये दाखवण्यात आलेली आहे ती मुलगी कदाचित शिवांगी नाही आहे, कारण का तिचा चेहरा कुठेही दिसत नाही आहे, ती पाठमोरी आहे, त्याच्यामुळे मी हे कसं काय सांगू शकते की ती शिवांगी आहे म्हणून. ठीक आहे, मान्य केलं, पण ती शिवांगीच आहे याच्यावरती मी ठाम आहे, याच्यावरती माझं मत हे ठाम आहे, असं इथे संजीवनी साठे मॅडम म्हणतात. तेव्हा इथे आता संजीवनी साठे शिवांगीला प्रश्न विचारतात. ते म्हणतात की तुला त्यावेळेला तिथे चक्कर आली होती असं तुझं म्हणणं होतं, पण एक गोष्ट सांग, तिथे समृद्धीचं लग्न होतं त्यावेळेला तुम्हाला आमंत्रण होतं का. तेव्हा इथे आता शिवांगी म्हणत असते की नाही, आम्हाला आमंत्रण नव्हतं, पण आम्हाला कळलं की समृद्धी नावाच्या मुलीचं लग्न आहे आणि वाघ समृद्धी नावाच्या मुलींना मारतो, त्यावेळेला आम्ही तिथे फक्त तिची मदत व्हावी त्यासाठी गेलो होतो, बाकी काही नाही. त्यानंतरला इकडे आता शिवांगी म्हणत असते की मला तिथे चक्कर आली होती, नंतर जे काही घडलं ते सगळं मी सांगितलं आहे, काही लपवलेलं नाही आहे मी. तेव्हा इथे संजीवनी म्हणत असतात, अगं पण तुला रंगेहात पकडलं आहे ना वाघाच्या वेशामध्ये, समृद्धीला मारून पळून जातानाच तुला पकडलं होतं, मग तरीसुद्धा तुझं म्हणणं असं काय आहे की तू वाघ नाही आहेस म्हणून, बरोबर की नाही, रंगेहात तर तुला पकडलं होतंच ना. तेव्हा इकडे आता अबोली म्हणत असते की त्यावेळेला मी आणि शिवांगी आम्ही दोघीजणी आणि मनवासुद्धा आमच्याबरोबर होती, मग तुम्ही तिच्यावरती असे आरोप का करताय की तिने हा गुन्हा केला आहे म्हणून. ती जर गुन्हा मान्यच करत नाही आहे तर तुम्ही तिच्यावरती जबरदस्ती नाही करू शकत. तेव्हा इकडे संजीवनी मॅडम म्हणत असतात, पण अबोली एक गोष्ट मला कळत नाही आहे, ज्या लग्न मंडपातून तुम्हाला आमंत्रणच नाही लग्नासाठी, मग तरीसुद्धा तुम्ही तिथे तिघीजणी का गेलात. हे बघ, आता वाघाची केस ही कधीपासूनच चालू आहे, पण तू ह्या केसमध्ये इतकं पर्सनली लक्ष का देतेस मला तेच कळत नाही आहे. म्हणजे तू स्वतःसुद्धा तिथे गेलीस, मनवाला बरोबर घेऊन गेलीस ते ठीक आहे, पण शिवांगीला नेण्याची काय गरज होती. म्हणजे या सगळ्यातून काय सिद्ध काय करायचं होतं तुम्हाला.
तू म्हणत होतीस की वाघाची पिशवी हातामध्ये नाही आहे, बरोबर ना, वाघाच्या कपड्यांची पिशवी हातात नाही आहे. आणि ती मुलगी जी आतमध्ये गेली ती सुद्धा सिंपलच आहे. तिने घातलेला कुर्ता आणि ज्या वेळेला इथे शिवांगीला पकडलं गेलं होतं त्यावेळी तिने घातलेला कुर्ता हातच सेमच आहे, बरोबर ना. तेव्हा संजीवनी मॅडम म्हणतात, आणि जर इथे ती मुलगी शिवांगी नाही असं तुझं म्हणणं आहे तर मग त्या दोघीजणी सिंपल आणि एकसारख्याच कशा काय दिसत आहेत. बरोबर आहे, व्हिडिओमधली मुलगी थोडी बारीक दिसते, पण कॅमेरा अँगल वगैरे घेऊन मुली बारीक दिसत असतात हल्ली, बरोबर की नाही. तेव्हा इकडे आता संजीवनी साठे म्हणत असतात की मला अबोलीला सुद्धा काही प्रश्न विचारायचे आहेत, विटनेस बॉक्समध्ये यावं. तेव्हा इकडे अबोलीला आता संजीवनी साठे हे विचारत असतात की तुम्ही मला आधी सांगा की समृद्धीच्या लग्नाची पत्रिका तुम्हाला आली नव्हती तरीसुद्धा तुम्ही तिथे गेलात, कारण तुम्ही ह्या केसमध्ये एवढं पर्सनली लक्ष का देत आहे. आता ही केस सगळ्यांनाच माहिती आहे, तरीसुद्धा बाकीचे वकील ह्या केसमध्ये एवढे इन्व्हॉल्व झालेत का, नाही ना. पण तरीसुद्धा तुम्ही जीवाची बाजी लावत 2 वेळा तुम्ही त्या सिरियल किलरच्या तावडीतून निघून येता काय. तुम्ही स्वतःचा जीव इतका धोक्यात का घालताय मॅडम, मला एवढं कळत नाही आहे. तेव्हा इकडे आता आपली पोलीस यंत्रणा आहे ना, पोलीस यंत्रणा आपली तत्पर आहे, ती आपलं काम अगदी व्यवस्थितरित्या करते. तरीसुद्धा तुम्ही वकील आहात, तरी तुम्ही इथे आता का बरं डिटेक्टिव्हचं काम करताय आणि त्या वाघाला त्याचबरोबर त्या पिवळ्या कोटातल्या माणसाला सिरियल किलरला शोधून काढण्याचा प्रयत्न करताय. त्यांना शोधण्यासाठी आपली पोलीस यंत्रणा तत्पर आहे, त्यांना त्यांचं काम करू द्या, तुम्ही तुमचं काम करा ना अगदी व्यवस्थितरित्या. तेव्हा इकडे आता संजीवनी मॅडम म्हणत असतात की अबोली शिंदे, हे बघा मला माहिती आहे शिवांगीच खरी गुन्हेगार आहे आणि तिनेच खून केलेले आहेत इतक्या साऱ्या मुलींचे, आणि तुम्ही एका गुन्हेगाराला वाचवण्याचा प्रयत्न करताय, हे सुद्धा मी आता सातत्याने बोलणार आहे. तेव्हा इकडे आता संजीवनी साठे आणि दीपशिका या दोघांची काहीतरी मिलीभगत नक्कीच असते. त्यामुळे इथे आता जेव्हा वाटेल तसे प्रश्न संजीवनी साठे अबोलीला विचारत असतात, त्या म्हणत असतात की तुम्हाला आमंत्रण नसताना तिथे जायची गरज काय होती, त्या वाघाबरोबर नेहमी तुम्हीच का 2 हात करायला जाता. तेव्हा इकडे अबोली म्हणत असते की हे बघा, मला जेव्हा कळलं की समृद्धीचं लग्न आहे, आता समृद्धीचं लग्न असल्यानंतर वाघ तिथे पोचतो मुलींना मारण्यासाठी, तेव्हा इकडे संजीवनी साठे म्हणत असतात मग तुम्ही पोलीस स्टेशनला का गेला नाहीत, पोलीस स्टेशनला जाणं गरजेचं होतं की नाही. तेव्हा इकडे आता अबोली म्हणत असते की तिथे जाणं गरजेचं होतं, पोलीस स्टेशनला मी गेले होते आणि इथे दीपशिका मॅडम यांना मी कंप्लेंटसुद्धा नोंदवून घ्यायला सांगितली होती की नाही विचारा तुम्ही. त्यांनी मला उडवाउडवीची उत्तरं दिली आणि माझी कंप्लेंट व्यवस्थित त्याने लिहूनसुद्धा घेतली नाही. मग म्हणून मला असं वाटलं की आता जर दीपशिका मॅडम माझं बोलणं सिरियसली घेत नाही आहेत तर एक देशाचा नागरिक म्हणून माझं हे कर्तव्य आहे की नाही की माझी मदत कुणाला तरी व्हावी. आणि जर मी माझ्या डोळ्यासमोर असे कितीतरी प्रसंग बघितलेत की ज्याच्यामध्ये समृद्धी नावाच्या मुलीचे खून झालेले आहेत, मग आता ती भीती कुठे ना कुठेतरी लोकांच्या मनामध्ये आहे आणि एखाद्या तरी मुलीचं लग्न निर्विघ्नपणे पार पाडावं अशी माझी इच्छा होती आणि म्हणून त्या लग्नामध्ये मी सुद्धा सहभाग घेतला होता. कळलं का तुला, याच्यामध्ये माझा काही स्वार्थी लालच वगैरे नाही आहे, तिथे मला फक्त त्या मुलीची मदत करायला जायचं होतं, बाकी काही नाही. कळलं तुम्हाला. तेव्हा इकडे आता संजीवनी साठे म्हणत असतात की हे बघा, या सगळ्यावरून एकच सिद्ध होतं की इथे शिवांगीनेच त्या समृद्धीचा खून केलेला आहे. तुम्ही मला सांगा ना अबोली मॅडम, जर तुम्हाला लग्नातून आमंत्रण नव्हतं तर तुम्हाला कोणी सांगितलं की समृद्धीचं लग्न आहे म्हणून चाळीमध्ये आणि तुम्ही तिथे गेला होता, सांगा ना, कुणी ही बातमी तुम्हाला सांगितली होती. तेव्हा इकडे अबोली म्हणते की ही बातमी मला स्वराजने सांगितली होती. स्वराज म्हणाला होता की चाळीमध्ये समृद्धी नावाच्या मुलीचं लग्न आहे म्हणून, आणि मग मला असं वाटलं की आता जर लग्न आहे तर आपण जाऊन तिथे पोलीस प्रोटेक्शन दिलं पाहिजे, म्हणून मी पोलीस स्टेशनला गेले तक्रार लिहून द्यायला तर आणि सांगायला की इथे आता त्या मुलीला पोलीस प्रोटेक्शन द्या. तर मला चांगली उत्तरं मिळाली नाही. दीपशिका मॅडम यांनी मला तिथून पाठवून दिलं आणि म्हणूनच मला त्या मुलीची मदत करायची होती आणि मी त्या लग्नामध्ये सामील झाले फक्त त्यांची मदत करण्यासाठी. तेव्हा इथे आता संजीवनी साठे म्हणत असतात, मदत करण्यासाठी गेलीस, मनवाला घेऊन जायचं, शिवांगीला घेऊन जायची काय गरज होती. म्हणजे शिवांगीला तुझ्याबरोबर येता आलं आणि मग तिला तिचं कामसुद्धा करता आलं. तिने बरोबर त्या संधीचा फायदा उचलला आणि संजीवनी साठे म्हणत असतात की तिनेच समृद्धीचा खून केला, शिवांगीच खरी गुन्हेगार आहे आणि हे मी आता लवकरच सिद्धसुद्धा करणार आहे, असं इकडे आता
ती म्हणत असते. तर पुढील भागामध्ये आपण बघूया. इथे आता संजीवनी साठे म्हणत असतात की अबोली मॅडम यांनी पैसे दिले होते इथे दीपशिखाला. या केसमध्ये आता तिची मदत करावी, तिच्या बाजूने पुरावे गोळा करावे, म्हणून इथे अबोलीने संजीवनी साठे म्हणतात की इथे दीपशिखाला पैसे दिले होते, तिला विकत घेतलं होतं. तेव्हा अबोली म्हणते, मी असं कधीच करू शकत नाही. मी जे काही केलं तिच्याकडून खरं वधवूसाठी केलं होतं, खरं वधवण्यासाठी केलं होतं, बाकी काही नाही. कळते का तुम्हाला? तेव्हा इकडे शुभांगी म्हणते की मीच खून केलेत, मीच समृद्धी नावाच्या मुलींना मारले, मीच आहे खरी गुन्हेगार, त्याच्यामुळे जी काही शिक्षा द्यायची आहे ती मला द्या. असं इकडे जेव्हा शिवांगी म्हणते तेव्हा अबोलीला खूप मोठा धक्का बसतो.